हां. तर सरासरी 15 ऑगस्टच्या रात्री म्हणजे सरासरी 2:45च्या सुमारास ह्या बिल्डिंगमध्ये चोर घुसल्याची घटना घडली. तर त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की ह्या बिल्डिंगमध्ये चोर घुसले आहेत. त्यामुळे आमचे स्थानिक जे लोक आहेत ते सगळे जागे झाले. त्यानंतर आम्ही इकडे-तिकडे जाण्यास सुरुवात केली, बघण्यास सुरुवात केली. आम्हाला कळलं की ए विंगमध्ये 4थ्या फ्लोअरवर काटकर यांचं घर आहे. तर त्या घरामध्ये त्यांनी बऱ्यापैकी तोडफोड केली आणि त्यांनी त्यातलं जे काय सोन्याच्या वस्तू होत्या त्यांनी लंपास केलेल्या होत्या. आणि ते घेतल्यानंतर ते बी विंगमध्ये गेले. तिथं पण 4th फ्लोअरवर गेले. तिथं पण एक घर बंद होतं. तिथं गेल्यानंतर मग त्यांना लक्षात आलं की आमच्या शेजारचे जे त्या फ्लॅटच्या शेजारील जे राहणारे लोक होते त्यांच्या लक्षात आले की इथं चोरायचे प्रयत्न सुरू आहे. मग तेव्हा ते आजूबाजूचे लोक जागे झाले आणि त्यांनी आमच्या सोसायटीतील सगळ्या लोकांना जागं केलं. आणि नंतर आम्ही त्यांना पकडण्यास सुरुवात केली. तर ते आमच्या इथले आर्मी अंकल आहेत, ते ज्यांनी आर्मीमध्ये जॉब केलेला आहे, त्यांना त्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी ते झटापट झाली त्यांच्यात. त्यामुळे त्यातल्या एका चोराने त्यांच्या डोक्यावर रॉड मारला. त्यांना रक्त वगैरे यायला लागलं. आणि त्या गोष्टी झाल्यानंतर मग आम्ही त्यातल्या एकाला पकडलं आणि ज्याने रॉड मारला तो पळून गेला टेरेसवर. आणि पळून गेल्यानंतर मग तो वर टेरेसवर लपला होता. त्यानंतर आम्हाला जो सापडला आम्ही त्याची विचारपूस केली, त्याला माहिती विचारली. आणि 15-20 मिनिटांना आमच्या लक्षात आलं की खाली काहीतरी आवाज आला पडल्याचा. म्हणून आम्ही खाली येऊन बघतो तर ए विंगच्या साईडला कोपऱ्यामध्ये तो पडलेला दिसला खालच्या अवस्थेत. आणि लक्षात आलं की टेरेसवरनं त्यानं खाली पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या नादात तो खाली पडल्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला. आणि तो मार लागल्यामुळे भरपूर रक्त आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. नंतर आम्ही ही सगळी घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी जागेवर येऊन पंचनामा वगैरे केला, सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यांनी नंतर कारवाई वगैरे केली सगळी.